3 वेळा 10 थर लावले, पण जय जवान पथकाची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली नाहीये। जय जवान गोविंदा पथकाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आमच्यावर अन्याय होतोय असंही त्यांचं म्हणणं आहे। या गोष्टी आम्हाला न पटण्यासारख्या आहेत असंही जय जवान पथकानं म्हटलंय। आमचं एकच म्हणणं आहे की 2012ला जय जवान गोविंदा पथकाने सर्वप्रथम 9 थराचा वर्ल्ड रेकॉर्ड केला। आज त्याच मैदानात देखील जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावलेले आहेत। मग एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय हे का आणि कशासाठी? आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु आम्हाला याचं उत्तर मिळत नाही आहे। आम्ही निखिल शुक्लाजीशी पण संवाद साधला, पण त्यांचा रिप्लाय आम्हाला मिळाला नाही आहे आणि कुठेतरी या गोष्टी आम्हाला न पडण्यासारख्या आहेत। आम्हाला कुठेतरी अन्याय केला जातो आहे। मला या खेळामध्ये राजकारण आणायचे हे भविष्यामध्ये उद्या जय जवानने अजून काही विक्रम केले तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी पुढे राहणार, परंतु कुठलाही कॉन्टेक्स्ट न बघता जर आपण राजकारण करत असाल तर ते चुकीचं आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। आणि ज्या गोविंदा पथकाने असे आरोप केलेत की आम्ही लावू, तर 2012 साली सुद्धा त्यांना दहीहंडीच्याच मैदानावर दहीहंडीच्याच दिवशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं होतं। त्यामुळे हे आता स्पर्धा कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टींना न पाहता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्राचे आपले हे मुलं संपूर्ण जगापर्यंत या दहीहंडीच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत। प्रत्येक रेकॉर्डला आमचे काही रूल्स आणि क्रायटेरियाज असतात आणि हे पूर्ण जगामध्ये सेम असतात। म्हणजे हाच रेकॉर्ड कोणी उद्या स्पेन, ब्राझील कुठेही करायचं म्हटलं तर त्यांना सेम एव्हिडन्स आणि सेम रूल्सने हा रेकॉर्ड करावा लागेल। आता या रेकॉर्डसाठी जे क्रायटेरिया आम्ही सेट केलेले त्याच्यामध्ये हा रेकॉर्ड मेजर केला जातो की किती थर लागतात त्याच्यावरनं। तो रेकॉर्ड फक्त आणि फक्त थरांवरती मेजर केला जातो। दुसरं कोणी जरी हा रेकॉर्ड अटेम्प्ट केला आणि त्यांनी 10 थर अशाच आमच्या सगळ्या गाईडलाईन्स प्रमाणे रचले, त्यांनाही हा को रेकॉर्ड होल्डर म्हणून हे सर्टिफिकेट मिळू शकतं।